भक्तभेटीची आखणी करून दौरे सुरू केले. प्रत्येक भक्ताच्या घरी आपणच जायचे ठरविल्यामुळे बराच फरक पडतो. श्रीपादवल्लभांच्या चरित्रात एक उल्लेख आहे की नुसते ज्ञान म्हणजे पांगळे व नुसती शक्ती म्हणजे आंधळी आणि तो स्वामींकडे गुरु म्हणून ज्ञान आणि शक्ती यांचा ईश्वरी कृपेमुळे अमर्याद साठा होता व हृदयात दया कणव असल्यामुळे भक्तांच्या उद्धाराची आर्तता ओढ पण होती. त्यामुळे ते घरी आले की आजोबांपासून नातवंडांपर्यंत व घरातल्या गृहिणींनाही ते आपले वाटायचे. ज्याला संपर्क पद्धती म्हणतात ती पूर्णपणे त्यांच्यात विकसित होती. दुसरे महत्वाचे म्हणजे नुसते शुष्क पांडित्य आणि ज्ञान असलेले ते संत, गुरु नसून लौकिक जीवनाच्या प्रत्येक अंगाचे ज्ञान असलेले व वेळप्रसंगी तज्ज्ञांना सुद्धा बुचकळ्यात पाडणारे समर्थ पुरुष, सिद्ध पुरुष होते. उपाय सुचवून समस्येचा परिहार हमखास होत होता. एखादा कौटुंबिक प्रश्न समोर आला की प्रत्यक्ष कृतीतून विनाविलंब बदल घडवून आणण्यासाठी, उपाय सुचविण्यासाठी ज्ञान व सामर्थ्य तर होतेच, पण वेळप्रसंगी आपली पुण्याई खर्च करून भक्तांना संकटातून सोडविलेले आहे. त्यामुळे भ्रमंतीमध्ये भूत, पिशाच बाधा, सामाजिक ताणतणाव, आर्थिक समस्या, कौटुंबिक व वैवाहिक समस्या, घटस्फोट, घटस्फोटितांचा विवाह, नोकरी, बदली, घरबांधणी, कोर्ट कचेरी, आजारपण, दवाखाने, राजकारणी लोकांच्या समस्या अशा अनेक मुद्द्यांवर आयुष्यभर उसंत नाही ते न कंटाळता पहाटेपासून रात्रीपर्यंत स्वामींनी योगदान दिले आहे. शिवाय खरेखुरे परमार्थी साधकाची जिज्ञासा बोधप्रद ज्ञान देऊन व काही काळानंतर त्याला दीक्षा व प्रत्यक्ष अनुभव देऊन मार्गस्थ केलेले आहे. या सगळ्या गदारोळात त्यांनी आपली टापटीप, स्वच्छता व निरागस विनोदी स्वभाव पण छान जपला होता. या विषयावर त्यांच्या मराठी व इंग्रजी चरित्रात जेवढ्या गोष्टी आलेल्या आहेत, त्याहीपेक्षा कितीतरी गोष्टी अप्रकाशित आहेत. अनेक कुटुंबांतील मनोरुग्णांना स्वामींनी बरे केले नसते तर आयुष्यभर या संसारात ते जीवंध कारात पिचत पडले असते. त्यांना बरे करून आशेचा किरण कुटुंबाला देऊन स्वामी खरोखरच त्यांचे तारणहार ठरलेले आहेत. ही कुटुंबे कायम स्वामींची ऋणी आहेत व त्या कुटुंबाचा स्वामींविषयी प्रेम, ओढ व जिव्हाळा कायमच राहणार हे निर्विवाद आहे. अखेर 22 फेब्रुवारी 2013 रोजी जनार्दन स्वामींनी अचानकपणे कोणाच्याही ध्यानी मनी नसताना आपला देह सोडला. त्यांची समाधी टाकरखेडाजी, धुळे येथील त्यांच्या दत्त आश्रमात आहे. विशेष म्हणजे देह सोडूनच 10 वर्ष झाली. आजही भक्तांना त्यांचे मार्गदर्शन होत आहे आणि आजही टाकरखेडा येथे दीक्षाविधी होतो व भक्तांना अनुभवही येत आहेत. टीप: विस्तार भयास्तव संपूर्ण चरित्र माहिती लिहिणे अशक्य आहे. सविस्तर स्वामी चरित्र, एक दिव्य ईश्वरी शक्ती या नावाने प्रकाशित आहे. वरील पुस्तक मिळण्याचे ठिकाण: श्री सुहास जोशी, दुग्धसागर, दुकान, दादर पश्चिम, मुंबई. श्री क्षेत्र टाकरखेडा आश्रम पत्ता: श्री दत्तप्रभू मंदिर संस्थान, टाकरखेडा, टाकरखेडा, सारंगखेडा, तालुका सिंदखेडा, जिल्हा धुळे, 4,25,410. लाईक करा, सबस्क्राईब करा.